इचलकरंजीतील 300 बेडचं इंदिरा गांधी रुग्णालय हे 25 वर्षांपूर्वी नगरपालिकेकडून बांधण्यात आलं होतं. इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कामगार रुग्णांवर उपचार चांगले व्हावेत या उद्देशानं इंदिरा गांधी रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. पण नगरपालिका या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देत नसल्यानं 5 वर्षांपूर्वी हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यात आलंय. या रुग्णालयात 24 बेडचा अतिदक्षता विभाग तसंच लहान मुलांसाठीही अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलाय. याशिवाय एक्स-रे मशीन आणि सिटी स्कॅन मशीन या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलंय. पण सध्या या रुग्णालयात पुन्हा दुरावस्था निर्माण झाली आहे. या ठिकाणी सुरू करण्यात आलेला 24 बेडचा अतिदक्षता विभाग कर्मचाऱ्यांअभावी बंद आहे, तर एक्स-रे ऑपरेशन थिएटर बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागलेत. सोयीअभावी महिलांना प्रसूतीसाठी कोल्हापूर किंवा सांगलीला पाठवलं जातं. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा सुरू करून हे रुग्णालय सुसज्ज करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. जर येणाऱ्या काळात रुग्णालय सुसज्ज केलं नाही तर मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी मनसेचे पुंडलिक जाधव, रवी गोंदकर, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, शहाजी भोसले, मनोहर जोशी, नितीन कटके, दीपक पोवार, महेश शेंडे, रोहित कोतकर, अर्चना धामोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.